कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, सरळ सरळ व्यवहार आहे। त्यांच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी त्यांना शहरात फ्लॅट्स आणि भरपूर पैसा दिला। काय करायचं तुझ्या पैशाचं यांनी? 4 दिवस पुरतील, नंतर संपतील। संपल्यावर खायचं काय यांनी? ही माती आहे ना, त्यांना खाऊ घालते। अरे शेतकरी माणसं आहेत ही। 1-2 एकराच्या भुई मालकांना तुझ्या त्या स्क्वेअर फुटाच्या खुराड्यात घेऊन राहायचं म्हणतोयस? तुझ्या या पैशाने याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस। कुणी हात लावणार नाही त्यांना। मॅडम, काय झालं? तुमचं लगीन तुमच्या घरच्यांनी दुसरं कुणाबरोबर तरी ठरवलंय का? तुम्ही असं अचानक गप्प का झालात? नाही पारू, माझे आबा या लग्नासाठी कधीच तयार नाही होणार। काय? ते नाही येणार इकडे। का? का तयार नाही होणार? म्हणजे काय करतात तुमचे बाबा? आबा ते शेतकरी आहेत। सयाजीराव भोसले। प्रिया, किर्लोस्कर कुटुंबाचं चांगलं नाव आहे लोकांमध्ये। आमच्यासोबत सोयरीक जुळते म्हटल्यावर मला असं वाटत नाही की तुझ्या आबासाहेबांना काही प्रॉब्लेम असेल। उलट ते खूप खुश होते आणि तुझं लग्न लावून देतील। तसे नाहीयेत माझे आबा। माझ्या आबांना संपत्तीचं आणि श्रीमंतीचं कौतुक नाहीये, त्यांना माणुसकीची कदर आहे। मनाने खूप चांगले आहेत माझे आबा। वाईटासोबत वाईट आणि चांगल्यासोबत तेवढेच चांगले। माहित नाही का, पण त्यांना श्रीमंत माणसं नाही आवडत। माझं लग्न एका श्रीमंत मुलाशी करून देण्यापेक्षा एका होतकरू शेतकरीशी लग्न करून दिल्यावर जास्त आनंद होईल त्यांना। त्यांची कडक शिस्त आणि दरारा मला माहिती आहे। ते जेवढं प्रेम करतात ना, तेवढ्याच तीव्रतेने तिरस्कारही करू शकतात। त्यांना जर आमच्या प्रेमाबद्दल कळालं ना, तर आशीर्वाद देण्याऐवजी ते कायमच आम्हाला आयुष्यातून काढून टाकतील आणि पुन्हा कधी तोंडही नाही बघणार। त्यांच्यासाठी त्यांचा शब्द आणि स्वाभिमान खूप महत्वाचा आहे। ते कधीच कुठल्या श्रीमंतासमोर स्वतःची मान चुकवत नाही। आम्ही तुमच्या गावात कारखाना सुरू करणार आहोत आणि त्यासाठी तुमची शेत जमीन तुम्ही आम्हाला द्यायची। त्या बदल्यात आम्ही तुम्हाला शहरात फ्लॅट्स देणार। तिथं तुमची मुलं जातील, शिकतील, मोठे होतील। त्यांची राहण्याची अडचण नाही होणार, तिथे भविष्य उज्ज्वल होईल त्यांचं। पण सयाजीरावांना या सगळ्याची कल्पना दिली का? कोण सयाजीराव? सयाजीराव भोसले, या गावचा करता धरता। त्यांच्या परवानगीशिवाय गावाच्या झाडाचं पान पण हालत नाही। त्यांना विचारल्या बिगर आम्ही काय बी करणार नाही। अरे कोण सयाजीराव? त्याचा काय एवढा विचार करताय? तुमच्या मुलांचा विचार करा। आणि हे बघा, तुमच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी तुम्हाला भरपूर पैसे पण देणार आहे बरं का।
पैसा पैसा पैसा. अरे काय पैसा? कागदाचे तुकडे आहेत ते. वाऱ्यानं उडून जातील, पाण्यानं भिजतील, आगीत जळून जातील. आणि या असल्या कागदाच्या तुकड्यांची बरोबरी तू आमच्या मातीशी करतोयस? हे बघा, सरळ सरळ व्यवहार आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी त्यांना शहरात फ्लॅट्स आणि भरपूर पैसा दिला. काय करायचं तुझ्या पैशाचं यांनी? 4 दिवस पुरतील, नंतर संपतील. संपल्यावर खायचं काय यांनी? ही माती आहे ना, त्यांना खाऊ घालते. अरे शेतकरी माणसं आहेत ही. 1-2 एकराच्या भुई मालकांना तुझ्या त्या स्क्वेअर फुटाच्या खुराड्यात घेऊन राहायचं म्हणतोयस? तुझ्या या पैशाने याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. कुणी हात लावणार नाही त्यांना. तू कर, प्रयत्न कर. बघूया ना कोण हात लावतं या पैशानं. अरे माणसा, खेड्यात खरं जीवन आहे. सुखी आहोत आम्ही इथे. त्या शहराचा आमिष तू आम्हाला दाखवू नकोस. जे शहरात गेले ते आमच्यासाठी मेले. आम्ही त्यांचा विचार करत नाही. आणि आमच्या गावात एकोपा आहे, तो तोडण्याचा प्रयत्न करू नकोस. असं असेल तर कसं होईल तुमचं लग्न? पळून जाऊन. म्हणजे मी आणि प्रिया मॅडम जर पळून गेलो आणि लग्न केलं आम्ही, तर मग त्यांना आम्हाला स्वीकारावंच लागेल ना. काही कसं बोलता हो प्रीतम सर? मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि परवानगीशिवाय हे लग्न नाही होणार. प्रीतम, असल्या फालतू आयडियाज नको आहेत मला. ओके, आई आयुष्यभर तोंड बघणार नाही आपलं. आणि चुप सगळं झालं असतानाही तुला आईला फसवण्याचा विचार कसा येऊ शकतो रे मनात? हे बघ, असं करणार असेल ना तर मी नाहीये तुमचा. आदित्य दादा, आजपर्यंत मी या कंपनीचे एम्प्लॉई होते म्हणून आदित्य सर म्हणत आले, पण आज मी तुम्हाला हक्काने दादा म्हणते. मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न होणं शक्य नाहीये आणि त्याकरता आम्हाला तुमची गरज आहे. प्लीज आमची साथ द्याल ना. प्रिया, पण तुझ्या आबासाहेबांना हे लग्नाचं कसं सांगायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. ठीक आहे प्रिया, त्यांनी तुला गावी बोलवलंय ना, तू उद्या सकाळीच गावी निघ. ओके, आम्ही येतोच पाठोपाठ. आमच्या प्रीतमची वरात घेऊ. प्रिया मॅडम, आता तुम्ही बिनधास्त जा. हा प्रीतम किर्लोस्कर स्वतः तुमच्या आबांकडे तुमचा हात मागायला येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.